रेडी स्टार्ट. आपण ज्या प्रश्नांची येथे चर्चा करणार आहात त्यांपैकी काही प्रश्न विशेषतः शेती, मनुष्यबळ, नागरीकरण व औद्योगिकीकरण हे प्रश्न आमच्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे व जिव्हाळ्याचे आहेत. आमच्या योजनांची अंमलबजावणी करीत असताना आमच्यापुढे उभा असलेला मुख्य प्रश्न म्हणजे अन्नधान्याचे अपुरे उत्पादन व जमिनीवर पडणारा वाढता ताण हा आहे. शेतीची उत्पादन क्षमता व शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना करीत असताना जमीनविषयक सुधारणांच्या द्वारा सामाजिक व आर्थिक समस्या सोडविण्याचेही आम्ही प्रयत्न केले आहेत. ग्रामीण विभागांतील बहुसंख्य जनतेच्या दृष्टीने हे बदल अतिशय महत्त्वाचे व दूरगामी स्वरूपाचे आहेत. या राज्यापुरते बोलावयाचे झाले तर जमीन धारणेवर आम्ही लवकरच मर्यादा घालणार आहोत. भारताच्या इतर भागांतही हे तत्त्व स्वीकारण्यात येत आहे. तथापि केवळ या उपाययोजनेमुळे अन्नधान्याचा प्रश्न सुटणार नाही किंवा जमिनीबाबतच्या भुकेचाही प्रश्न सुटणार नाही असे खोल विचारांती माझे मत झाले आहे. कारण अशा प्रकारे उपलब्ध होणारी जमीन ग्रामीण भागांतील बेकार भूमिहीन लोकांचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने अगदीच अपुरी पडणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागांतील लोकांनी शहरांकडे धाव घेण्यानेही जमिनीवरील ताण कमी होणार नाही. कारण त्यासाठी ग्रामीण भागांतून शहरांत येणाऱ्या लोकांना कामधंदा मिळून त्यांच्यासाठी पुरेशा सुखसोयी प्रथम उपलब्ध झाल्या पाहिजेत. माझ्या मते अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे भारतात कृषी उद्योगांचा विकास करणे हा होय. इतकेच नव्हे तर जेथे अशीच परिस्थिती आहे अशा इतर सर्व अविकसित देशांनाही याच मार्गाचा अवलंब करावा लागेल. म्हणून आपल्यापुढे चर्चेसाठी येणारे जमीन सुधारणा, शहरांतील लोकसंख्येची वाढ आणि औद्योगिकीकरण हे प्रश्न आमच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. पहिल्या 2 पंचवार्षिक योजना पार पाडून आम्ही आमच्या आगतिक झालेल्या अर्थव्यवस्थेत विकासाची प्रेरणा निर्माण केली आहे आणि आता 3ऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दाराशी आम्ही आलो असून 3ऱ्या योजनेचा काळ हा प्रत्यक्ष उड्डाणाचा काळ आहे असे आम्ही मानतो. परिच्छेद. भारतासारख्या अविकसित देशात आर्थिक नियोजनाच्या बाबतीत शासनाकडून हस्तक्षेप होतो अशी जी टीका करण्यात येते त्या टीकेचा मला येथे उल्लेख करावासा वाटतो. या टीकाकारांना मला अशी विनंती करावीशी वाटते की त्यांनी जगातल्या अविकसित देशांची अर्थव्यवस्था कशी अगतिक झाली व त्यामुळे त्या देशात कशी मेटाकुटीची परिस्थिती निर्माण झाली ते ध्यानात घ्यावे. या देशातील लोकांच्या गरजा भागणे मुश्किल होऊन बसल्यामुळे साहजिकपणेच आपापल्या प्रदेशाची झटपट सुधारणा व्हावी अशी निकडीची मागणी आज ते करीत आहेत. उदाहरणार्थ, आज तांत्रिक प्रगतीच्या पोटी जी प्रचंड शक्ती निर्माण झाली आहे तिचा पुरेपूर उपयोग करून घ्यावयाचा झाल्यास उद्योगधंद्यांच्या योजना फार मोठ्या प्रमाणावर आखाव्या लागतील व हे काम खाजगी भांडवलवाल्यांना जमण्यासारखे नाही. विशेषतः काही विशिष्ट सामाजिक उद्दिष्टे साध्य करावयाची झाल्यास तर हे अधिकच खरे आहे. त्याचप्रमाणे ज्या देशाची अर्थव्यवस्था अगतिक किंवा मागासलेली आहे तेथे जलद विकास घडवून आणावयाचा असल्यास निदान सुरुवातीस तरी निरनिराळ्या उद्योगधंद्यांची समतोल अशी वाढ करण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. अशा ठिकाणी अनियंत्रित आर्थिक स्वातंत्र्याच्या तत्वावर आर्थिक विकास होऊ दिला तर उद्योगधंद्यांची विषम वाढ होईल व त्यामुळे आर्थिक प्रगतीचा मार्ग पुन्हा रोखला जाईल. स्टॉप.